देवाची सेवा करायची आहे तर तुम्हाला नम्र राहावं लागेल. मेंढरं चालणं, मेंढरं पाळणं, मेंढरांचं रक्षण करणं हे करावं लागेल. एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांचे दोष न काढता त्यांना प्रेमाने वागवणं हे करावं लागेल. तुम्हाला समजतंय का? तुम्ही देवावर प्रेम करता का? तर देवाचे मेंढरं चारा, देवाच्या लोकांवर प्रेम करा, नम्रता हा स्वभाव ठेवा. आज जर तुम्ही छोट्या ठिकाणी आहे तिथं नम्र राहून काम करा, परमेश्वर तुम्हाला मोठ्या गोष्टीवर अधिकारी बनवेल. कोणत्याही क्षेत्रात राहा, नम्रता ठेवा. आणि नम्रता जर दिसून येते तर ती तुमच्या मुखाने, तुमच्या कृतीने. हेरोदेसने येशूला विचारलं, तू चूक केलीये, काय गुन्हा केला मला सांग. तेव्हा येशू चांगला बोलू शकत होता, मी काही केलंच नाहीये, मी असंच केलं नाहीये, तू का मला मारतोय. पण बायबल सांगतं त्यांनी एक शब्द मात्र तोंडातनं काढला नाही, एक शब्द. पण तेव्हाच शास्त्री परोशी जेव्हा त्याला बोलले की तू अमंगळ भाषण देतोय, तू चांगलं बोलत नाहीये, येशू तुझ्या मागे दुष्ट आत्मा आहे. पण त्याने त्याचं कार्य थांबवलं नाही. तो बोलत गेला. तो बुद्धी चव्हाट्यावर ओरडती तसा तो सर्वीकडं देवाच्या राज्याचा सुसमाचार देत गेला. तो थांबला नाही बोलायचा. कुठं बोलायचं, कुठं नाही बोलायचं हे पण समजलं पाहिजे. एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांवर प्रेम करणं, कलिसियात फूट न पडू दे, देवाच्या अभिषिक्तांचा आदर करणं हे मंडळीचं काम आहे. हे मंडळीचं काम. एक मंडळी तेव्हाच वाढते जेव्हा त्या मंडळीमध्ये सेवादारांचा आदर केला जातो. जिथं पाळकाचा आदर नाही, सेवा करणाऱ्यांचा आदर नाही, ती मंडळी वाढत नाही. लक्षात ठेवा, जिथं तिला ऑनर दिलं जात नाही, देवाच्या अभिषेकाला ऑनर दिला जात नाही, ती मंडळी वाढू शकत नाही.